नमस्कार जनता, वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग ब्लॉग. सकाळची 6 वाजलेले, आम्ही 5 वाजता उठलेलो. हे बघा 6 एक्झॅक्ट वाजलेले. बायको तयार झालेली, आमच्यासाठी लिफ्ट थांबून ठेवलेली जिदम. सो आमची सकाळची धावपळ आहे जोर जोरात. आम्ही पटापट तयार झालेलो आहे. पेरू अभी तक खत्म नहीं हुए है. सो परत आलेलो आहे मी रूम नोंदणी करायला. कारण की ना कसं असतं की ना, इथं जे पण आपण रूम घेतो ना तो एकच दिवसासाठी असतो. आणि जर रिन्यू करायचं असेल तर सेकंड डेला सकाळी सकाळी आपल्याला जावं लागतं. सकाळी सकाळी तुम्हाला दाखवलेलं आहे 6 वाजून गेलेले आहे. तर 6चं टायमिंग आहे. 6पर्यंत आम्ही रूम परत अलोकेट करायला चाललो आहे. चलो, आपला रूम एक्सटेंड झालेला आहे नेक्स्ट डेसाठी पण. एक नंबर, फटाफट सर्विस, एक नंबर. सो बायकोने बुलावा दिलेला आहे चहासाठी. ती आलेली खाली. माझं पटकन झालेलं होतं काम, म्हणून म्हटलं तिला बोलू येऊन जा, चल पटकन चहा पिऊन घेऊ. तो वाट बघते. चलो बाबा, ऑल सेट. चलो, चहा रेडी आहे. वा, चहा बिस्किट बायको एक नंबर. A few moments later. बसच्या लाईनीत आम्ही उभं राहिलेलो आहे. आता पटकन आपल्याला मंदिरात जायचं आहे. इथं विसावाच्या इथंच आपल्याला एक बस मिळून जाते. हे बघा ती बस आलेली आहे. चलो 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 चलो, चला नंबर आला आपला. आणि विसावापासून आम्ही आलेलो आहे आता भक्ती निवास पर्यंत. 10 मिनिटात आम्ही पोहोचून गेलो. फ्री सर्व्हिस, फ्री बस होती. सो ही ती बस असते प्रत्येक, म्हणजे खूप टायमिंग आहे याचे, कंटिन्युअस असतात. तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायचं इथून तुम्हाला ना रेल्वे स्टेशनला सुद्धा जाऊ शकतात, बस स्टँडला सुद्धा जाऊ शकतात. आणि जस्ट बाहेर निघायला मंदिर. म्हणजे काय एक नंबर काम आहे यार. राव, सुविधा इतक्या छान वाटत आहे मला. आणि मागच्या वेळी पण येऊन गेलो तेव्हा पण इतकं छान होतं. वा, आता जस्ट सनराईज झालेला आहे. एक नंबर. सो मागच्या वेळी मी जी ब्लॉगिंग केली होती ना, जे दर्शन केलं होतं आम्ही, ते ना मी माझ्या OnePlus 7 Pro ने केलेलं. आता आपल्याकडे Google Pixel 7 Pro आहे. तर आय होप की क्लॅरिटी काय गोष्टी चेंज झाल्या असेल. आणि तुम्हाला कसं वाटतं ते नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये पण सांगा. पण राव, परत एकदा येऊन खूप छान वाटतंय. आणि दर्शन अजून झालं नाही आमचं. आम्ही जस्ट एंट्री केलेली आहे. चप्पल वगैरे आम्ही ठेवून दिलेले आहे. आता बघू आता काय काय करता येते. आणि यावेळी वाव, अरे डायरेक्टच इकडूनच आहे. इकडे तर फक्त हँडिकॅपसाठी होतं, पण आता डायरेक्ट लिहिलंय त्यांनी. चलो, आम्ही 7:40ला सुरू केलेलं आणि 7:43ला आमचं दर्शन सुद्धा झालेलं आहे. 1 मिनिटात पटापट सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे खूप छान दिवस आहे आज संक्रांती. तर सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आमचं गजानन महाराज दर्शन आणि गादी दर्शन हे सगळं आमचं आहे ना पटापट होऊन गेलं. सगळं कार्यक्रम झाले. प्लस आज संक्रांत होते, तर सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आमचं तिळगुळ आता जे झालं मंदिरात झालं. काय बायको, मंदिरात तिळगुळ झालं आमचं. काहीतरी नवीन झालं या वर्षी. नवीन वर्षी नवीन काहीतरी झालेलं आहे. आता इथलं तर आमचा प्रवास झालेला आहे. आता इथून थोडं आम्ही मंदिरातून बाहेर निघू. मग आता शेगावच्या काही गोष्टी आम्ही ट्राय करणार आहे आणि काहीतरी अजून हॅपनिंग करणार आहे. स्टे ट्यून.
आता एवढे सगळे शॉप बघितल्यानंतर काही ना काही तर खरेदी होणारच. तर मी घेतलेली आहे बायकोसाठी. आहे बघा, बायकोचं नाव घेतलं जात नाही, बायको बायको म्हटलं आता. त्यावेळी म्हटलं चला तिचं नावाचं किचनच घेऊन टाकू. शेगावचा वडा आणि शेगाव कचोरी आमचं चाललंय खाणं नाश्ता. एक नंबर. बायकोला तर दोघं गोष्टी आवडतात. मज्जा आहे तुझी, मज्जा मज्जा. आणि बॅक टू बस. तर विसावा जायला पण आम्हाला परत बस मिळालेली आहे. चालत चालत चालत. आणि पोहोचलो आपण विसावायला पण. अरे काय मजा येते का दिसत. अरे हा मला हे बघायचं होतं. चलो चलो. मी एक स्टोरी ऐकली इथे की ना त्या साईडला ना हत्ती होता. इथे नाही होता. कुठे होता हत्ती? हत्ती भक्ती निवास मध्ये होता. हा का? आपण जिथून आलो. अच्छा, तर आम्ही जिथून बस पकडली ना तिथे भक्ती निवास. दोन गोष्टी, ते विसावा आणि भक्ती निवास. काय होतं? रामू नावाचा एक हत्ती होता आणि त्या हत्ती म्हणजे सगळे येऊन त्यांना भेटायचे, पाया पडायचे, सगळं करायचे. पण एका वयानंतर ते कसं होतं की ना थोडे प्रॉब्लेम होतात आणि बिकॉज ऑफ दॅट झालेला एक इन्सिडेंट झालेला आणि त्यामुळे ना हत्ती नाही आता आपल्याबरोबर. इथे कोणी बघू शकत नाही म्हणे. बघा, ओ हो 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 तुतारी वाजवत